प्रूव्ह द फॉलोइंग मधलं 11 गणित आहे. कॉस 27 डिग्री प्लस साइन 27 डिग्री डिवायडेड बाय कॉस 27 डिग्री मायनस साइन 27 डिग्री इक्वल टू टॅन 72 डिग्री. तर इथे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे LHS इक्वल टू RHS, लेफ्ट हँड साइड इक्वेशन इक्वल टू राईट हँड साइड इक्वेशन. आता राईट हँड साइडला टॅन मध्ये टर्म्स आहेत आणि लेफ्ट हँड साइडला कॉस आणि साइन मध्ये टर्म्स आहेत. सोल्युशन. आता इथे आपण काय करू, इथे टॅन आहे त्याच्यामुळे आपण इथे टॅन येण्यासाठी इथे साइन डिवायडेड बाय कॉस करायचं आपल्याला. साइन 27 डिग्री डिवायडेड बाय कॉस 27 डिग्री. मग जर ह्याला डिवाइड केलं तर ह्या टर्मला पण डिवाइड करावं लागेल, तसंच ह्याला डिवाइड केलं तर ह्या टर्म्सला पण डिवाइड करावं लागेल. तर इथे आपण साइन कॉस 27 डिग्रीनी न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला डिवाइड करू. इक्वल टू कॉस 27 डिग्री प्लस साइन 27 डिग्री डिवायडेड बाय कॉस 27 डिग्री डिवायडेड बाय कॉस 27 डिग्री मायनस साइन 27 डिग्री डिवायडेड बाय कॉस 27 डिग्री. तर इथे आपण न्यूमरेटरला कॉस 27 डिग्रीने डिवाइड केले, तसंच डिनॉमिनेटरला सुद्धा कॉस 27 ने आपण डिवाइड केलेले. आता कॉस 27 डिवायडेड बाय कॉस 27 डिग्री प्लस साइन 27 डिग्री डिवायडेड बाय कॉस 27 डिग्री डिवायडेड बाय कॉस 27 डिवायडेड बाय कॉस 27 डिग्री. कॉस 27 डिग्री मायनस साइन 27 डिग्री डिवायडेड बाय कॉस 27 डिग्री. मग कॉस 27 अपॉन कॉस 27 इक्वल टू 1. 1 प्लस टॅन 27 डिग्री. साइन अपॉन कॉस मीन्स टॅन. टॅन 27 डिग्री डिवायडेड बाय 1 मायनस टॅन 27 degree. Now we know that tan 45 degree equal to 1. Therefore put here tan 45 degree 1 equal to tan 45 degree plus tan 27 degree divided by right here 1 minus now 1 into tan 27 degree. Therefore divided by 1 minus right here 1 equal to tan 45 degree. Tan 45 degree into tan 27 degree. तर इथे आपण 1 च्या ऐवजी tan 45 लिहिले न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरचा 1 तसाच ठेवला आणि इकडे tan 27 into 1 and 1 equal to tan 45 घेतले and it is equal to tan 45 plus 27 degree. Tan 45 degree plus 27 degree equal to tan 72 degree. 45 plus 27 means 72 degree. तर इथं हा इथं आपण कोणता फॉर्म्युला वापरला इथे, तर tan A plus B. Tan A plus B means what? Tan A plus tan B whole divided by 1 minus tan A tan B. तर इथे A equal to 45 डिग्री आहे आणि B equal to 27 डिग्री. tan A plus tan B divided by 1 minus tan A into tan B equal to tan A plus B जर असेल तर ह्याचा अर्थ काय होणार आहे, tan 45 डिग्री प्लस tan 27 डिग्री डिवायडेड बाय 1 मायनस tan 45 into tan 27 is equal to tan A plus B means tan 45 डिग्री प्लस 27 means 72 डिग्री. तर हा क्वेश्चन सॉल्व करताना आपण ह्या फॉर्म्युलाचा वापर केलाय. tan A plus B equal to
tan A प्लस tan B डिवाइड बाय 1 मायनस tan A tan B. तर हे तुम्हाला पाठ हवं. तसंच आपण tan 45 डिग्री इक्वल टू 1 हे घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये. आणि tan मीन्स साइन अपॉन कॉस. tan थीटा इक्वल टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा. तर इथे ह्या 3 टूल्सचा आपण उपयोग केलेला आहे.